एकीकडे राज्य शासन केंद्र शासन शिक्षणासाठी लाखो रुपये कोट्यवधी रुपयाचा खर्च करते, पण दुसरीकडे मात्र खाजगी क्लासेसने सगळीकडे धुमाकूळ घातला आहे। हे खाजगी क्लासेस नेमके आहेत तरी कशाला आणि राज्य शासन नेमकं करतंय काय याबाबत चर्चा सुरू आहे। प्रत्येक शाळेमध्ये शिक्षकांना शासन पगार देतं, महाविद्यालयातल्या प्राध्यापकांना पगार देतं, तरीसुद्धा खाजगी क्लासेस नेमके कशासाठी आहेत। लाखो रुपये खर्च करून पालक आपल्या मुलांना शहराच्या गावांमध्ये पाठवत आहेत क्लासेससाठी, आपली फॅमिली तिथं राहण्यासाठी पाठवत आहेत। आणि अशी एकूणच सगळी परिस्थिती असताना नुकतंच मोठेगावकरांचा प्रश्न संपूर्ण देशभरात चर्चेत आलेला आहे आणि तरी देखील हे क्लासेस अजूनही सगळीकडे सुरूच आहेत मोठ्या प्रमाणात। हे संपूर्ण खाजगी क्लासेस बंद करायला पाहिजेत का, हाच आजचा आपला सवाल आहे। नमस्कार, मी अविशांत कुमकर आणि तुम्ही पाहताय आज मराठीचा खास शो आजचा सवाल विचारतोय अविशांत। आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी राज्यभरातले काही मान्यवर असणार आहेत। स्वराज्य जनजागृती परिषदेचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट अजित देशमुख आहेत, तसेच युवक कुमार पवार आपल्यासोबत आहेत, तसेच लातूर येथील ज्येष्ठ पत्रकार वामन पाठक आपल्यासोबत असणार आहेत। या तीनही मान्यवरांसोबत आपण याविषयी चर्चा करणार आहोत। सुरुवातीला आपण जाऊया ॲडव्होकेट अजित देशमुख यांच्याकडे। काय सांगाल, तुम्हाला काय वाटतं या संदर्भात? खरंच हे खाजगी क्लासेस बंद करायला पाहिजेत का? काय वाटतं तुम्हाला, काय सांगाल? खाजगी क्लासेसचा मुद्दा सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेला आला आहे। मुळात खाजगी क्लासेसची गरज का, हा प्रश्न आता निर्माण होत आहे। एकीकडे शाळा आणि महाविद्यालयावर अब्जावधीचा खर्च होतो आहे आणि विद्यार्थी शाळेत न येता वेगवेगळ्या जिल्ह्यात ॲडमिशन घेऊन विद्यार्थी लातूरला जातो आणि कोट्यवधींची उलाढाल असलेल्या खाजगी क्लासेसवर आज कुठलेही निर्बंध नाही। दुकाने आणि संस्था अधिनियमाप्रमाणे ज्याप्रमाणे पानटपरीला परवाना दिला जातो, अगदी तोच परवाना खाजगी क्लासेसला दिला जात आहे, त्यामुळे त्याचे महत्त्व राहिलेले नाही। दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की मुलांचे जे आधार कार्ड आहे त्याला शाळेतला प्रवेश आणि खाजगी क्लासेसचा प्रवेश दोन्ही जोडले गेले पाहिजे आणि खाजगी क्लासेसमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणात निर्बंध आले पाहिजे, त्यांची नोंद झाली पाहिजे, त्यांची फीस ठरली पाहिजे आणि त्याच्यासाठी एक कडक कायदा झाला पाहिजे। आज साखर कारखाने आणि खाजगी क्लासेस या दोन्हींची परिस्थिती सारखीच झालेली आहे। शासनाचं त्यांच्यावर नियंत्रणच नाही, त्याच्यामुळं कोट्यवधींची लूट यातून चालू आहे। देशभरातील परीक्षा परत घेण्यासाठी किती मोठा खर्च येईल याचा विचार केला तर शासनानं खाजगी क्लासेसवर बंधन आणण्यासाठी कायदा करण्याची वेळ आता आलेली आहे। म्हणून शासनानं कठोर पावले उचलली पाहिजे। त्याचबरोबर जनतेनं आणि पालकांना देखील मोठ्या प्रमाणात आंदोलन करून या वेळेचं संधीचं सोनं करायला पाहिजे। खाजगी क्लासेसवर निर्बंध आणणं आणि त्यांच्यावर योग्य असं कायदेशीर दडपण असणं ही काळाची गरज आहे। त्यामुळे यावेळी यावर मोठ्या प्रमाणात आंदोलनं झाली पाहिजे। आम्ही गेल्या 10 वर्षात जवळपास 5 वेळेला आंदोलनं केली आणि अनेक वेळेला निवेदनं दिलेली आहेत, परंतु शासन यावर कठोर भूमिका घ्यायला तयार नाही। त्यामुळे शासनाची मिलीभगत आहे हे यातून स्पष्ट दिसत आहे। तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद। आता आपण जाऊयात युवक कुमार पवार यांच्याकडे। तुला काय वाटतं, काय सांगशील या संदर्भात? तुमचं म्हणणं अगदी खरं आहे। आपण जे प्रश्न विचारला, खाजगी क्लासेस जर आपण शिक्षकाला सरकार आपलं जर 1.5 लाख रुपये, 70,000 रुपये, 80,000 रुपये जर लाख रुपये पेमेंट जर शिक्षकाला असेल तर मग खाजगी क्लासेसची गरज काय? आणि आज असं झालंय, शाळेमध्ये गर्दी कमी आणि क्लासेसमध्ये गर्दी जास्त असते, कारण की बाहेरगावून येणारे मुलं त्या ठिकाणी शिकतात आणि ज्या शाळेमध्ये जो शिक्षक क्लास घेतो त्यांचीच बाहेर क्लासेस आहेत। कारण की असा एक प्रश्न उपस्थित होतो की शासन नेमकं क्लासला पैसे देतं की शिक्षणासाठी। आणि तसं पाहिलं तर आपल्या आसपासचे जर कॉलेज पाहिले तर ते पण सुद्धा मोकळे असतात, फक्त परीक्षेच्या दिवशी अगदी एवढी गर्दी होती की त्या ठिकाणी असं वाटतं की या ठिकाणचं कॉलेज अगदी सगळ्यात भारी आहे म्हणून त्या ठिकाणी गर्दी होती काय। पण असं न होता त्या ठिकाणी तुम्ही बाकी शाळेमध्ये जरी जातात तर त्या ठिकाणी क्लासेस कधी पण कमी असतात, पण काही खेडेगावामध्ये असेल किंवा शहरामध्ये भागामध्ये असतील जास्तीत जास्त क्लासेस आहेत। कारण की शिक्षकाचं, मला असं वाटतंय, शिक्षकाचं लक्ष नाही शिकवताना आणि विद्यार्थी क्लासेसमध्ये आहेत। पण
आजचा विचार केला तर सरकारने जिल्हा परिषद शाळेमध्ये व्यक्ती कलेक्टर होतो, तहसीलदार होतो, नायब तहसीलदार होतो, SP PSI होतो, पण आज खाजगी शाळेमध्ये पण तेच आहे. सरकारने ते खर्च करते तर खाजगी शाळा चालू झाल्या पाहिजेत आणि प्रायव्हेट ह्या बंद झाल्या पाहिजेत असं धोरण येतंय. नाही बरोबर बोललं. हे धोरण चुकीचं आहे हे असं मला वाटतंय. म्हणजे त्यांना संस्थेच्या शाळा सुरू ठेवायच्या तर शासनाच्या जिल्हा परिषद बंद करायचे का काय असा मला प्रश्न पडतो. मला अजून एक प्रश्न पडतो की संस्थेवाल्यांना त्यांच्या संस्था चालू ठेवायच्यात का सरकारला जिल्हा परिषद शाळा बंद करायच्यात? हा आम्हाला वाटणारा हा सवाल आहे बरं का, आणि हा खरा आहे. संस्था चालकांना त्यांच्या संस्था वाढवायच्यात आणि सरकारला जिल्हा परिषद शाळा बंद करायच्यात का चालू करायच्यात हेच आज कळना. कारण गोरगरिबांना जिल्हा परिषद शाळा हीच खरी दौलत आहे बरं का. जर पाहिलं तर मोठे गावकर हे नाव पूर्ण महाराष्ट्राला देशाला माहीत झालं, कारण त्या व्यक्तीचे क्लासेस होते. अहो शासन लाखो करोडो खर्च करतंय, ते खर्च जर जिल्हा परिषद शाळेवर गेलं ना अगदी चांगलं होईल. कारण शासनाच्या शाळेमध्ये गोरगरीब मुलं राबतात, शिकतात. खरंच हे क्लासेस बंद झाले पाहिजेत असं मला वाटतं. तर क्लासेस बंद झाले पाहिजेत असं तरी मला वाटतं. आजचा सवाल हे विचारणारे अविशांत कुमकर यांचा सवाल आजचा खरंच खरा आहे बरं का. संपूर्ण महाराष्ट्राने यांचं चॅनल पाहिलं पाहिजे आणि त्यांना फॉलो देखील केलं पाहिजे. धन्यवाद. तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. आपल्यासोबत लातूर येथील ज्येष्ठ पत्रकार वामन पाठक आहेत. काय सांगाल सर, गेल्या काही दिवसापासून सातत्याने या खाजगी क्लासेससाठी मोठ्या प्रमाणात पालक पैसे मोजतायत आणि खाजगी शाळा ग्रामीण भागातलं तर वास्तव अतिशय भयानक आहे की जिल्हा परिषदेच्या शाळा अक्षरशः बंद करण्याची वेळ आली. 15, 17, 14, 12 असे विद्यार्थी ग्रामीण भागात आढळून येतील. गावामधून मोठ्या प्रमाणात स्कूल बस शहराच्या गावामध्ये भरून येत आहेत. त्या गाड्यांमध्ये बसायला देखील जागा नाही, असं कोंबून बळजबरीने बसवले जात आहेत. इतके विद्यार्थी शहरांच्या गावात येत आहेत. तुमचा मुलगा जातोय म्हणून माझा मुलगासुद्धा आता वेगवेगळ्या माध्यमात शिकला पाहिजे अशी भावना प्रत्येक पालकांची झाली. त्यामुळे जिल्हा परिषदच्या शाळा बंद करण्याची वेळ आली. शासन नेमकं करतंय काय, काय वाटतं तुम्हाला, काय सांगाल? नमस्कार, मी वामन पाठक. आमचे मित्र अविशांत कुमकर यांनी आज खाजगी क्लासेस बंद करायला पाहिजेत का हा जो विषय निवडला आहे हा अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे. पत्रकार म्हणून मला असं वाटतं की खाजगी क्लासेस हा आजचा शिक्षण व्यवस्थेचा एक मोठा आणि गंभीर विषय बनला आहे. कारण काही वर्षापूर्वी क्लासेस हे फक्त कमजोर विद्यार्थ्यासाठी किंवा स्पर्धा परीक्षेसाठी असायचे. पण आता परिस्थिती अशी आहे की शाळेत जाणाऱ्या जवळपास प्रत्येक मुलाला क्लास लावावा लागतोय. आज पत्रकारांच्या मनात, पालकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे. क्लास नाही लावला तर आपलं मूल मागं पडेल आणि याच भीतीवर अनेक ठिकाणी शिक्षणाचा बाजार उभा राहिला आहे. हजारो रुपयांच्या फी, सकाळपासून रात्रीपर्यंतचे तास आणि मुलावर वाढणारा मानसिक ताण हे चित्र चिंताजनक आहे. दुसरीकडे वास्तव असे आहे की अनेक शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण मिळत नाही. एका वर्गात 70 ते 80 विद्यार्थी असतात. प्रत्येक मुलाकडे वैयक्तिक लक्ष देणं शिक्षकांनाही शक्य होत नाही. त्यामुळे पालक पर्याय म्हणून क्लासकडे वळत आहेत. खाजगी क्लासेस पूर्णपणे बंद करणं हा उपाय असू शकत नाही, पण त्यावर नियंत्रण असणं खूप गरजेचं आहे. फीवर मर्यादा असावी, नियम कडक असावेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शाळामधील शिक्षण इतकं सक्षम झालं पाहिजे की मुलांना वेगळ्या क्लासची गरज भासू लागू नये. कारण शिक्षण हा व्यवसाय नसून विद्यार्थ्यांचं भविष्य घडविण्याचा विषय आहे आणि हा समतोल राखणं आजची आपल्या सर्वांची मोठी गरज निर्माण झाली आहे. तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. या तीनही मान्यवरांचं आज मराठीमध्ये स्वागत. असेच वेगवेगळे शो, बातम्या पाहण्यासाठी आज मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा. पाहत रहा आज मराठी. वाचा, पहा.